पुढचे प्रेडिक्शन्स करायचे नाही, जे आहे त्याच्यावर काम करायचं. आता असं ऐकलं की नीट तर काहीच नाही, MBBS सिलेबस त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. खरंच जास्त आहे. हे जर सांगितलं तर फायदा तिचा होईल, बट म्युच्युअली जर अभ्यास करत गेला ना तर जी गोष्ट तुम्हाला माहीत नसते ती पण माहीत होते. तर टॉक्सिक फ्रेंड्स जर असे नसावे तरच चांगले टॉपिक आहे. त्याच्यामधून फायनली समरी म्हणून मला काय लक्षात ठेवायचं आहे, सो त्याच्यासाठी मी एक स्टिकी नोट बनवायचे आणि त्या चॅप्टरच्या स्टार्टिंगला चिपकायचं. एक्स्ट्रा बुक्स यूज केलताय का तू? हां, JEE मेन्स मध्ये 98.22% आहे. अभ्यास कसा करायला पाहिजे नीट क्रॅक करण्यासाठी 2025च्या विद्यार्थ्यांना? कशी राहिली तुझी नीटची जर्नी, लातूरचा एक्सपिरियन्स? लातूरचा एक्सपिरियन्स खूप छान होता. कॉम्पिटिशन खरी काय असते ते लातूरमध्ये कळालं. नीट ॲस्पिरंटसाठी ॲडवाइस हीच आहे की स्ट्रेस घेऊ नका, पॅनिक होण्याचे सिच्युएशन्स भरपूर येणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज GMC नांदेडमध्ये मी आलेलो आहे. इथं MBBS विद्यार्थ्यांसोबत आपण इंटरॅक्शन करणार आहोत, जाणून घेऊया त्यांची नीटची जर्नी, काही स्टडी टिप्स आणि MBBSची लाईफ कशा प्रकारे आहे. तर काय नाव आहे तुझं? माझं नाव सिद्धी घोलप आहे. कुठली? मी जालन्याची आहे. जालना. तर आता नीटचा अभ्यास कुठे केला तू? मी नीटच्या प्रिपरेशनसाठी लातूरला होते, राजश्री शाहू कॉलेज ज्युनियर कॉलेज. शाहू कॉलेजला होते का? हो. 10th मध्ये किती पर्सेंट होते? सर 10th मध्ये मला 98.2% होते, पण मी शाहूमध्ये थ्रू त्यांच्या स्क्रीनिंग टेस्ट थ्रू गेले होते. नाही, पण तिथं असं ऐकलं की तिथं फक्त 95+ वालेच जातात. राईट, 95+ वाले जातात, पण त्यांनी आता स्क्रीनिंग टेस्ट चालू केलेली आहे. सो ते त्यांची स्पेशल बॅचेस असतात, एम्स बॅच म्हणून. त्याच्या एंट्रन्ससाठी त्यांच्या वेगळी प्रिपरेशन होती, त्यांच्यासाठी ते स्क्रीनिंग घेतात. तू कुठल्या बॅच मध्ये? मी एम्स बॅच. एम्स बॅच मध्ये. म्हणजे 10th मध्ये तुला 90 किती होते? 98 होते का? म्हणजे तू पहिल्यापासून टॉपरच आहे. तर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लागली का तू? हो, फर्स्ट अटेम्प्ट. किती मार्क आले? 651. 651. चांगले मार्क आले. पण या एवढे मार्क मध्ये मुंबईचं कॉलेज पण मिळू शकत होतं. हो, ह्या वर्षी कट ऑफ आहे. कशी राहिली तुझी नीटची जर्नी, लातूरचा एक्सपिरियन्स? लातूरचा एक्सपिरियन्स खूप छान होता. कॉम्पिटिशन खरी काय असते ते लातूरमध्ये कळालं, शाहूमध्ये कळालं खरी कॉम्पिटिशन काय असते. कारण आपल्या एरियामध्ये आपण आपलेच असतो ना, पण तिथे गेल्यानंतर एक्सपोजर भेटतं, वेगवेगळ्या गोष्टी कळायला भेटतात. आणि घरापासून लांब असल्यानंतर मग आपण इमोशनली आणि मेंटली मग अभ्यास पण सांभाळायचा असतो, सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन चालतो. तर तो खूप वेगळा एक्सपिरियन्स भेटला तिथे. नीटची जर्नी कशी राहिली तुझी? नीटची जर्नी छान होती. मीन्स म्हणता येईल की चांगले फेजेस पण होते, वाईट फेजेस पण होते. सर्व काही पाहावं लागलं. छान मार्क्स भेटायचे, चांगलं वाटायचं, लेक्चर्स भरपूर व्हायचे. शाहूचा शेड्यूल तसा टफ असतो, कंटिन्युअस क्लासेस असतात, स्टडी आवर्स असतात. सो डेली शेड्यूल काय असायचं? आमचे लेक्चर स्टार्ट व्हायचे 7 वाजेपासून, ते व्हॅरी करायचे. 2 वाजेपर्यंत असायचे, नाही तर 5 वाजेपर्यंत असायचे. सो त्याच्यानंतर मग जो राहिलेला टाइम आहे तो सेल्फ स्टडीसाठी वापरावा लागायचा. डिटेल मध्ये सांग ना, डेली शेड्यूल काय असायचं? आता डिटेलमध्ये सांगायला गेलं तर सकाळी 7 पासून लेक्चर चालू व्हायचे. सो 7 ते 10 आमचा 3 लेक्चर्स कंटिन्यू व्हायचे. मग 10 ते 11 आमचा ब्रेक असायचा. 11 ते 2 परत लेक्चर्स व्हायचे आणि 2 ते पावणे 3 ब्रेक असायचा, ज्याच्यामध्ये डाऊट सॉल्विंग पिरियड म्हणून सेशन असायचं, ज्याच्यामध्ये आम्ही आमचं ब्रेकही घेऊ शकतो किंवा डाऊट असेल तर आम्ही आमच्या टीचर्सला जाऊन डाऊट्स विचारू शकतो. जर एक्स्ट्रा लेक्चर्स असले सो आम्ही त्या पिरियड नंतर एक्स्ट्रा लेक्चरसाठी बसायचो. ते युजली 5 वाजेपर्यंत चालायचे. आणि जर नसले सो त्याच्यानंतर आम्हाला सोडून द्यायचे. तुला कुठला म्हणजे किती वेळ असायचं कॉलेज टोटल? कॉलेज टोटल आता जसं मोजायला गेलं तर 7 ते किती? लास्ट ब्रेक कधी? आमच्यासाठी 5. 7 ते 5, 10 तास. 10 तास. आणि 2 वाजताही सुटायचं असं नाही. जेव्हा खूप जास्त सिलेबस कम्प्लिशन किंवा शेड्यूल बनायचं तर ऐकले शाहू कॉलेज मधले मोस्टली विद्यार्थी सिलेक्ट होतात. हो, रेशिओ चांगला आहे. रेशिओ चांगला आहे सिलेक्शनचा. तुझा कुठला सब्जेक्ट टफ होता? सब्जेक्ट टाइम टू टाइम व्हॅरी करत गेले. स्टार्टिंगमध्ये फिजिक्स होता, नंतर इम्प्रूव्ह झाला. मग ऑर्गॅनिक होता थोड्या वेळासाठी, कारण की रिॲक्शन्स जेव्हा चालू झाले तेव्हा मला मेळ जमत नव्हता. पण त्याच्यानंतर ते वर्कआउट झालं, तेही नंतर ॲट लास्ट इव्हनली होते सब्जेक्ट ओव्हरऑल. काय स्कोअर काय आला तुझा इंडिव्हिज्युअल ह्याचा? इंडिव्हिज्युअल मला बायोमध्ये 345 होते, केमिस्ट्रीमध्ये 170 होते, फिजिक्समध्ये 145. एक्स्ट्रा बुक्स यूज केलताय का तू? हां, शाहूमध्ये युजली शाहूचं मटेरियल आमच्यासाठी अवेलेबल नव्हतं. सो आमचे टीचर्स आम्हाला
स्टँडर्ड बुक्स रेफर करायला सांगायचे. कुठल्या? फिजिक्ससाठी आम्ही BM शर्मा, देन DC पांडे, HC वर्मा ह्या बुक्स यूज केलेल्या आहेत. JEE मेन्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन असे करतात टॉपर्स असं ऐकलेलं. हो, आम्हाला करायला लावायचे बिकॉज आमच्या बॅचसाठी त्यांनी JEE मेन्स पण कंपल्सरी केली. कंपल्सरी केलं? हो. किती आले JEE मेन्स? JEE मेन्स मध्ये 98.22% आहे. अरे, कुठलं कॉलेज भेटत होतं? माहिती, पण मी तेवढं डिटेल मध्ये गेलं नाही. आम्ही जस्ट नीटच्या आधी एक नॅशनल लेवल एक्झामची एक्सपोजर व्हावं म्हणून आम्हाला त्यांनी करायला लावलं होतं ते. म्हणजे तू टॉपर विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांना हा पॉडकास्ट तुम्ही नीट बघा, कारण आता टॉपरची ऍडवाइस खूप महत्वाची असते. तर अभ्यास कसा करायला पाहिजे नीट क्रॅक करण्यासाठी 2025च्या विद्यार्थ्यांना किंवा 26ला जे करणार आहेत? सर, युजली जे सगळ्यात मोस्ट सगळे सांगतात आणि तेच ऍक्च्युली की आहे ती कन्सिस्टन्सी. म्हणजे तुम्ही ब्रेक घ्या, बट असं असलं पाहिजे की तुमच्या डोक्यात ऍटलिस्ट कंटिन्युअस काही ना काही चालू असलं पाहिजे. कन्सिस्टन्सी, ऍटलिस्ट रोज 12चा चॅप्टर तरी वाचा. फिजिक्समध्ये माझ्यासाठी कन्सेप्ट क्लिअर होते पण प्रॅक्टिस कमी पडत होती ॲट अ पॉईंट ऑफ व्ह्यू. मग सो प्रॅक्टिस करा. केमिस्ट्रीमध्ये पण असे सब्जेक्ट आहे जिथे थिअरी, इनऑर्गॅनिकमध्ये तुम्ही लर्नच करावं लागतील तुम्हाला गोष्टी. सो ते कंटिन्युअस रोज केल्यानेच होईल. म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये पण मेमरी बेस्डच आहे. फिजिकलमध्ये जर पाहिलं सो प्रॅक्टिस वाढवावी लागेल. बायो माझ्यासाठी तरी इझी होतं कारण मला मेमरी बेस्ड गोष्टी इझी जात होत्या. सो माझ्यासाठी दॅट वॉज गुड. तर भारी, कारण काही विद्यार्थ्यांना काही फिजिक्समध्ये आता एक क्वेश्चन वरती अडकले तर एकच क्वेश्चनला घेऊन ते अर्धा एक तास एक वेस्ट करतात. तर मला एक टीचरने ट्रिक सांगितलेली की एक क्वेश्चन तर तुम्हाला येत नसेल तर तो क्रॉस करा म्हणजे त्याला, आणि त्यानंतर एका क्वेश्चनला 1 मिनिट द्या. तो जर तुम्हाला समजला की असा होणार आहे, ह्याच्यामधले काही येत नाही, तर मग त्याला क्रॉस करून टाका आणि असे तुम्ही 1 तासामध्ये 60 क्वेश्चन पूर्ण करा. जेवढे आले नाही त्याच्यानंतर मग त्याच्यावर रिसर्च करा. तर असं का तुझ्या काही ट्रिक्स होत आहेत अभ्यास करण्याच्या? अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या, म्हणजे मी असं नोट करून ठेवलं की असंच करणार आहे. पण स्टिकी नोट्स वगैरे काय तसलं? ते फॉर्म्युलासाठी होते. सो बुक्समध्ये हायलाईट करण्यासाठी पॉईंट की हे फॉर्म्युले, ह्या कन्सेप्ट. आता समजा एक टॉपिक आहे, त्याच्यामधून फायनली समरी म्हणून मला काय लक्षात ठेवायचं आहे, सो त्याच्यासाठी मी एक स्टिकी नोट बनवायची आणि त्या चॅप्टरच्या स्टार्टिंगला चिपकायचं. काही टॉपर्सचे सिक्रेट असतात, तर म्हणजे एक ऑर्डिनरी विद्यार्थी आणि एक टॉपर विद्यार्थी त्याच्यामध्ये तो डिफरन्स असतो, तर तो कुठला असतो? म्हणजे टॉपर सेल्फिश असतात का? असं काही नाही. काय डिफरन्स असतो? म्हणजे असं डिफरन्शिएट करण्यासारखं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एका तुझ्या क्लासमध्ये फर्स्ट रँक वाला आणि लास्ट रँक वाला याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? फर्स्ट रँक वाल्याचे मी जे पाहिलंय माझ्यापेक्षा खूप जास्त आहेत हुशार, पण माझ्या क्लासमधले सगळे मुलं माझ्यापेक्षा वरच्या कॉलेजेसमध्ये गेलेले आहेत. सो मी त्यांच्यासोबत अभ्यास केलेला आहे. मला माहिती आहे की ऑलमोस्ट सगळे एकसोबतच अभ्यास करायचो आम्ही. स्टडी आर्ट्स जास्त असायचे आणि डिफिकल्टी लेवल आम्ही वाढवली आमची स्वतःची देवासाठी. कशा प्रकारचे फ्रेंड्स बनवले पाहिजे स्टडीजशी रिलेटेड? कधी कधी नीट कॉम्पिटिशन खूप असते ना त्या वातावरणात. सो युजली असं असतं की फ्रेंड्स, हो, खूप जवळची फ्रेंड जरी असली ना, असं वाटतं की आपण हे जर सांगितलं तर फायदा तिचा होईल. बट म्युच्युअली जर अभ्यास करत गेला ना तर जी गोष्ट तुम्हाला माहीत नसते ती पण माहीत होते. तर टॉक्सिक फ्रेंड्स जर असे नसावे तरच चांगलेत, कारण की हेल्पफुल जर जेवढं वातावरण क्रिएट कराल ते तुमच्यासाठी जास्त चांगलं आहे. तुमचा माइंड इमोशनली स्टेबल राहील. नंतर जर तुम्हाला कळालं की हिला माहीत असून तिने मला सांगितलं नाही, तर मग तुम्ही इमोशनली खराब व्हाल, मग अजून तुमच्या स्टडीजवर इम्पॅक्ट करेल. त्यापेक्षा मेडिकल कॉलेजमध्ये पण खूप पॉलिटिक्स चालतं असं मला कानावरती पडलंय, खरंय काय? अजून मला काही माहित नाही सर. नेक्स्ट इयर पण येईल कॉलेजमध्ये, त्यावेळेस विचारूयात तुझं सेम मत राहतंय का. तर आता मेडिकल कॉलेज कसं वाटलं तुला? खूप छान आहे. कम्प्लिटली वेगळा हे असतो ना, एक्सपिरियन्स असतो, वेगळा लाईफ स्टार्ट झालं. नीट ऍस्पिरंट असताना लाईफ चांगली होती का आता चांगली झाली? आता असं चांगलं. आता असं ऐकलं की नीट तर काहीच नाही, MBBS सिलेबस त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. खरंच जास्त आहे. तरी पण आता चांगली लाईफ, कारण की आता एक स्ट्रेस असतो ना की मी एक पर्टिक्युलर पाथ फॉलो करतेय. नीटच्या जर्नीमध्ये असतं की होईल की नाही, जर नाही झालं तर काय. आता इथे मला हेच करायचंय आणि मी करणार आहे. सो अरे वा, काय रेटिंग त्याची कॉलेजला 10 पैकी? अकॅडमिक्स छान आहेत. अकॅडमिक्स 7 आउट ऑफ 7. आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण 7. आणि इथले सिनियर्स
ऍक्च्युली आमचं जास्त इंटरॅक्शन झालेलं नाही सर, हे आमचं फर्स्ट इव्हेंट होणार आहे. तरी जेवढं झालं जेवढं झालं त्यासाठी नाही नंतर नाही का तिथं टॉक्सिक सिनियर्स नाहीत का कॉलेजमध्ये? एकदम इनोसंट आहेत का? सर इंटरॅक्शन फार कमी, पण जेवढ्यांसोबत पण इंटरॅक्शन झालंय ते खरंच खूप छान आहे, खूप जास्त हेल्पफुल झाले आतापर्यंत माझ्यासाठी. आणि रिस्पेक्ट द्यायला पण शिकवलं वाटतं त्यांनी. नाही ते येते सर, लाईक ते अप्रोच खूप छान केलं त्यांनी मला. मी खरंच सांगते, जेवढे माझी आतापर्यंत सिनियरशी भेटली आहे आमचं इंटरॅक्शन छान झालं. नीट ऍस्पिरंटला काय ॲडवाइस? नीट ऍस्पिरंटसाठी ॲडवाइस हीच आहे की स्ट्रेस घेऊ नका. पॅनिक होण्याचे सिच्युएशन्स भरपूर येणार आहेत आणि प्रॅक्टिस टेस्टमध्ये तर अजिबात पॅनिक व्हायचं नाही. मी झालेली आहे आणि तेव्हा पॅनिक झाल्यानंतर पुढचे पेपर्स ॲक्च्युली फार इम्पॅक्ट पडतो त्याच्यावरती. सो शांत राहून करायचं. प्रॅक्टिस पेपरमध्ये लो स्कोर एक्सेप्टेबल होत राहतो टेस्ट सिरीजमध्ये. हां, पण ॲटला जेव्हा फायनली जो फुल सिलेबस वगैरे पेपर स्टार्ट होतील तेव्हाही एखाद दुसरा कमी स्कोर आलेला चालतो. सो कमी स्कोर असं नाही की तुमचा तो नीटचा स्कोर असणार आहे. सो तुम्ही तो पेपर आणि नीटचा पेपर कम्पेअर करू नका, तो स्कोर आणि नीटचा स्कोर कम्पेअर करू नका. इट इज फाईन, तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि त्या दिवशी जे होईल ते कोणीच सांगू शकत नाही काय होणार आहे. सो पुढचे प्रेडिक्शन्स करायचे नाही, जे आहे त्याच्यावर काम करायचं. आता काही विद्यार्थ्यांना भेटलो, म्हणजे आता जे MBBS ला लागले त्यांच्या पालकांना, तर त्यांचे पालक आता खूप जास्त म्हणजे पॉझिटिव्ह अप्रोच मध्ये असतात की आता माझा मुलगा डॉक्टर आहे, माझी मुलगी डॉक्टर झाली. ते स्वतःच्या मुलीला म्हणजे डॉक्टरच असं ते कन्सिडर करतात. तर मला वाटतं की नीट ऍस्पिरंटने ती मुवमेंट पण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या वडिलांना, आई वडिलांना पण खूप प्राऊड फील होईल जेव्हा इथं येतो. तर तुझ्या आई वडिलांना कसा एक्सपिरियन्स होता त्यावेळेस? ते ऍक्च्युली खूप खुश आहेत, कारण की एक गोष्ट असते ना की मी एक तर एल्डर डॉटर आहे. सो फर्स्ट टाइम त्यांना काहीच माहित नव्हतं एन्व्हायरमेंट बद्दल, कॉम्पिटिशन बद्दल. फर्स्ट आहे का घरामध्ये? हां, सो माझ्या घरात मी एक आहे. त्यांना नीट का जे दोन्हीपैकी कशाचा एक्सपिरियन्स नव्हता. सो जो नवीन एक्सपिरियन्स स्वतःसाठी असतो तो पेरेंट्ससाठी पण खूप नवीन असतो. त्यांना पण नवीन. 10वी नंतर मग ते शोधत असतात कोणते क्लासेस, काय क्लासेस. मग क्लासेस भेटल्यानंतर तिथलची जर्नी चालू होते. स्कोअर कमी येतोय, वाढतोय, जेवढं आपल्याला माहित नसतं तेवढी रिसर्च ते करणं चालू करतात. मग एवढा स्कोअर आला तर हे कॉलेज भेटेल, एवढा कमी आला तर ते कॉलेज भेटेल. मग आपल्याला जेव्हा वाटतं की हे सब्जेक्ट त्यांना कसं कळाले, ते सब्जेक्टची माहिती पण घेऊन टाकतात, कोणत्या सब्जेक्टसाठी काय बेस्ट आहे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स होतात. आता फर्स्ट टाइम मेडिकल काउन्सिलिंग केली त्यांनी. सो त्यांनाही वेगवेगळे कॉलेजेस बघितले त्यांनी. महाराष्ट्रात किती कॉलेजेस आहेत, इंडियामध्ये किती कॉलेजेस आहेत, ही सगळी माहिती ते वेगळे काढतात. सो ती एक जर्नी पाहताना छान वाटतं की आपण त्यांना टेन्शनही दिलंय, ॲट लास्ट आपण त्यांचे सावरूनही घेतले. खूप छान एंड झालं स्टोरीचं. स्कूलमध्ये काय स्पीच वगैरे देत होते का? नाही, तुझं तसा प्रकारे एकदम अँकर टाइप बोलत आहे. माझे काय काय शब्द अडकत मध्ये. मला बोलायला आवडतं, इंटरॅक्शन आवडते. तर नीट ऍस्पिरंटला काय ऍडवाइस देणार तू? दिली काय ऍडवाइस तू? परत काय देणार? हे बघा, इमोशनली डॅमेज होतं माणूस, कारण मी घराच्या बाहेर राहिलेली आहे आणि दॅट टू मी हॉस्टेलर होते. सो माझे पेरेंट्स दोघे वर्किंग पेरेंट्स आहेत. एवढे फ्रिक्वेंटली मला व्हिजिट देऊ शकत नव्हते, पण जेव्हाही द्यायचे मी त्यांच्यासोबत माझा पूर्ण टाइम घालवायचे. आणि असंही नाही की तुम्ही कम्प्लिटली बऱ्याचशा गोष्टी बंद करा, तुमच्या हॉबीज जपा. कारण की एखादा खराब पेपर जो असतो ना, तो खूप आपली हॉबी त्याला ओव्हरकम करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते. आता गाणे ऐकू शकता. माझा एक रूल होता की पेपर झालाय त्याच्यानंतरचे ॲटलिस्ट 3-4 तास मी काही करणार नाही, झोपणार नाही, तर मी एखादी मूवी पाहणार, नाही तर काहीतरी करणार. जर जास्तच डिमोटिवेट झाले असेल पेपरने तर लगेच नेक्स्ट मोमेंटला अभ्यासाला बसायचे. बट युजली 11th स्टँडर्डमध्ये परफेक्टली मी थोडं शांतपणेच घेतलं. पण मग पॅनिक मोडमध्ये असं जातं माणूस की आपण पुढचा विचार करायला लागतो. आजचा पेपर खराब गेलाय, आता पुढे होणार नाही, नाही झालं तर घरचे काय म्हणतील, मी तर त्यांना एवढे होप्स देऊन बसलोय, बाहेरचे काय म्हणतील, माझ्या फ्रेंड्सचं झालं, माझं नाही झालं. हे विचार जेवढे टाळता येतील तेवढे टाळा, बाकी सगळं चांगलं होतं. थँक्यू सो मच तुझा इम्पॉर्टंट टाइम दिल्याबद्दल आणि ऑल द बेस्ट तुझ्या MBBS जर्नीसाठी. MBBS नंतर काय करण्याचं ठरवलं? आता फर्स्ट इयर चालू झालंय, सो मी सध्या तरी MBBS वर फोकस करेल. पुढचे गोल्स मध्ये मध्ये डिस्कवर करत जाता येईल, कारण सिनियर्स त्यासाठी आहेत. सिनियर्स हेल्प करतील पुढच्या ह्याच्यासाठी. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. आणि चॅनलला सबस्क्राईब कर, विश्वजित पाटील म्हणून नाव चॅनल. शुअर. कधी चॅनल बघितलं नव्हतं का माझं इंस्टाला, युट्यूबला? ऍक्च्युली काल माझ्या फ्रेंड्सकडून त्यांचाही बाईट घेतला, माझ्या क्लासमेट्स, असं त्यांनी आम्हाला शेअर केलंय, त्याच्यात कळालंय. नाईस, थँक्यू सो मच. थँक्यू सर.